हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. गाईज, आजचा व्लॉग थोडा स्पेशल राहणार आहे, कारण की आज चाललेलो आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला. त्यासाठी आरती करत होती ऑटो बुक. आरूला आहे कार सिकनेस, त्यामुळे आम्ही कुठेही जाण्यासाठी करतो ऑटो प्रिफर. फायनली गाईज आम्ही पोहोचलो सॅलूनमध्ये. सॅलूनमध्ये आरतीला करायचं होतं हेअर स्पा आणि मलाही करायचे होते हेअर कटिंग. धिस इज अवर फायनल लुक. सो गाईज आम्ही निघालो बाहेर. तुम्ही बघू शकता किती पाणी भरलेलं आहे. काही लोकांच्या गाड्या बंद पडलेल्या, तर काही लोकांच्या इंजिनमध्ये पाणी गेलेलं. तर तुम्ही पाहू शकता खूप पाणी भरलेलं आहे इथे, कारण की आज खूप पाऊस पडत होता सकाळपासून. सरकारने पण हाय अलर्ट दिलेलं, ऑरेंज अलर्ट. गाईज तुम्ही बघू शकता पावसामुळे किती ट्रॅफिक झालेली. जागे जागेवर पाणी भरल्यामुळे खूप ट्रॅफिक लागली होती. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो JW मॅरेट जू येथे. गाईज येथे येण्याचं रिझन असं होतं की उद्या होता माझा बर्थडे आणि आरूला आणि मला लक्झरियस स्टे करायला खूप खूप आवडतं. त्यामुळे आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो की ह्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला स्टे करायचा होता. आम्हाला खूप उशीर झालेला. ट्रॅफिक आणि पावसामुळे आम्हाला 3 तास लागले इथे पोहोचण्यासाठी. त्यात आम्हाला लागलेली खूप भूक. त्यामुळे आम्ही रूममध्ये चेकिंग न करता आम्ही डायरेक्ट आलो रेस्टॉरंटमध्ये बुफे करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता बुफेमध्ये व्हेरायटी ऑफ फूड्स होते. चिकन, मटन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स वेगळे, डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स, सगळं सगळं काही होतं. पास्ता, परत सुशी वगैरे सगळं होतं. त्यात मेन पार्ट होता तो डेझर्टचा. नॉट डिफरंट टाईप्स ऑफ केक्स, डिफरंट टाईप्स ऑफ मिठाईया, डिफरंट टाईप्स ऑफ हलवे, बदामचा हलवा, काजूचा हलवा, सगळं काही होतं. सगळं. त्यात आम्ही चालू केलं आमचा लंच. लंचमध्ये मी खात होतो चिकन, मटन आणि आरती बघा तुम्ही काय खाते. लिटरली सांगू, लिटरली एवढं खायला आहे. मटन, चिकन, मच्छी. मॅडम बघा काय खाते, पाणीपुरी. काय बोलू आता, म्हणजे डायरेक्ट नळ्या. सो कमिंग टू द मेन पार्ट, डेझर्ट. यू नो वॉट, आय लव्ह डेझर्ट. आरतीला एक खूप खूप डेझर्ट आवडतं. मेन कोर्स झाला, स्टार्टर झालं, आता स्वीट्सवर आलो. आरती बघा, आरती. हॅलो. So after the lunch, we are very excited for the room. 207, 207. Hi. This one is 207. रूममध्ये येताच मला भेटलं एक छोटंसं क्यूटचं असं सरप्राईज, ज्या आरतीने पहिलंच ऑर्गनाईज करून ठेवलेलं माझ्यासाठी. I wish you very very happy birthday. Happy birthday to you. तर गाईज सरप्राईज आणि व्ह्यू बघून मी खूप खुश झालेलो. तर आम्ही फ्रेश होऊन निघालो प्रॉपर्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. खालच्या लॉबीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अरेबिक सॉंग्स आणि थीम्स होत्या. ते बघून आम्ही आलो स्पा घेण्यासाठी. स्पा घेऊन आम्ही खूप रिलॅक्स फील केलं. 12 वाजण्यासाठी खूप वेळ होता, त्यासाठी मी केलं एक छोटंसं सेलिब्रेशन. सेलिब्रेशन करता करता पाहत होतो मी बाहेरच्या बातम्या. बातम्या पाहत पाहत वाजले रात्रीचे 12. बर्थडे सेलिब्रेशन करून आम्ही लावली एक कॉमेडी मूव्ही आणि मूव्ही बघता बघता आम्ही गेलो झोपी. पिएंगी आप? थैंक्स। मर्दों के शौक रखती हो पीने के। लाओ भाई मुझे भी दो। आज होता आमचा सेकंड डे. तर आम्ही चाललेलो सकाळी उठून
ब्रेकफास्ट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता ब्रेकफास्ट करण्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ फूड्स होते. त्यात होते लाईव्ह काउंटर्स पण. त्यात आम्ही काय घेऊ काय नाही ते आम्हाला समजत नव्हतं. त्यात दिसली मला माझी फेवरेट जिलेबी. तर गाईज सर्वात पहिलं मी सुरुवात केली जिलेबीपासून. जिलेबीबरोबर थोडं थोडं सर्व काही घेऊन मी केला माझा ब्रेकफास्ट स्टार्ट. त्यात आरती खात होती ॲव्होकाडो टोस्ट सँडविच आणि बाहेर खूप पाऊस चालू होता. पावसाला इग्नोर करून मी घेतला बीटरूटचा ज्यूस. त्यात होती माझी फेवरेट इडली. इडलीबरोबर आरतीने मागवलेला डोसा. कुछ तो हेल्दी मागताय बॉस म्हणून आरतीने मागवलेलं चीज ऑमलेट. तर काहीच आम्ही आलो मेन पार्टवर, ते म्हणजे डेझर्ट. आय लव्ह डेझर्ट, सॉरी वी लव्ह डेझर्ट. तर ब्रेकफास्ट करून परत एकदा माझा झाला बर्थडे सेलिब्रेशन. Guys, I know this all plants because I am a zoological student. बाहेर खूप जोरात असा पाऊस चालू होता, त्यामुळे घरचे कंटिन्यूस कॉल करत होते. बट गाईज आम्हाला पाहायचा होता पूल एरिया, त्यामुळे आम्ही आलो पूल एरियामध्ये. गाईज पूल एरियाला लागूनच होता जुहू बीच, बट हाय अलर्ट असल्यामुळे जुहू बीच हा बंद होता. खूप अप्रतिम असे सुंदर दृश्य दिसत होते. त्यात खूप मोठ्या मोठ्या लाटा चालू होत्या. ते पाहत पाहत आम्ही खूप भिजलेलो. त्यामुळे आम्ही आलो रूममध्ये आणि आमचा आज होता चेकआउट. त्यामुळे चेकआउट करून आम्ही निघालो घराकडे. गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.